खरातशी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या घरी ईडीचा छापा। नाशिक शहरासह ग्रामीण भागात असलेल्या खरातच्या जमिनीच्या संदर्भात ईडीकडून ओझरमध्येही चौकशी। भोंदू खरातच्या मालमत्तांवर ईडीची छापेमारी। खरातचं घर, कार्यालय, फार्म हाऊस, ईशान्येश्वर मंदिरासह अन्य मालमत्तांमध्ये 14 तासांपासून झाडाझडती। छापेमारीत महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची शक्यता। भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 20 एप्रिलपर्यंत खरातला न्यायालयीन कोठडी। चौथ्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळवण्यासाठीचा अर्ज न्यायालयाकडून मंजूर। रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलानं शिर्डी पोलिसांकडे नोंदवला जबाब। कागदपत्र आमची, मात्र खाती आम्ही उघडली नसल्याचा जबाब। नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आणि ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची सरकारी वकिलांची माहिती। तर आरोपी आणि चेनानीमधील संवाद सीडीआर मध्ये उघड झाल्याचाही सरकारी वकिलांचा दावा। पालघर जिल्ह्यात लव जिहाद झाल्याचं बजरंग दलाचा आरोप। बीडच्या तरुणानं पालघरच्या महिलेला फेक आयडेंटिटी बनवून फसवलं। राजू शेख नावाच्या आरोपीला अटक। सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री केल्यास भाजपचा मोठेपणा, संजय राऊतांचं विधान। तर आमचे मुख्यमंत्री सक्षमपणे राज्य सांभाळतायत, त्यामुळे सांभाळून विधान करा, पडळकरांचं राऊतांना प्रत्युत्तर। गोकुळ दूध संघातील गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी। चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची मागणी। एका बड्या मंत्र्याच्या आशीर्वादानं गोकुळमध्ये गैरव्यवहार, शिवाजीराव पाटलांचा आरोप। यावर्षी मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज। जून ते सप्टेंबर दरम्यान 90 ते 95% पाऊस पडण्याचा अंदाज। मुरबाड कल्याण महामार्गावरील अपघातात 11 जणांचा मृत्यू। अपघातात 3 सख्ख्या भावंडांनीही प्राण गमावले। प्रवाशांनी भरलेली जीप डंपरवर आदळून अपघात। मुंबईत लवकरच धावणार आपोआप दरवाजे बंद होणारी लोकल। स्वयंचलित दरवाजे असलेली पहिली नॉन एसी लोकल ट्रेन मुंबईत दाखल। पुढारी न्यूजवर अनोख्या लोकलची पहिली झलक। चंद्रपुरात माणिकगड सिमेंट कंपनीच्या जमिनीवरून वाद। जमिनीचा मोबदला मिळेना म्हणून आदिवासी समाजाचा संताप। 5 आदिवासींनी केलं विषप्राशन। कर्नाटक सरकारमधील काँग्रेसचे जवळपास 30 आमदार बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा। सर्व 30 आमदार एकत्र तातडीनं दिल्लीत, मात्र 5 राज्यांच्या निवडणुका असल्यानं काँग्रेस हायकमांड कोणत्याही बदलाच्या विचारात नसल्याची माहिती। बिहारला 15 एप्रिलला मिळणार नवा मुख्यमंत्री। नव्या मुख्यमंत्र्यांचा 15 एप्रिलला सकाळी 11 वाजता शपथविधी। उद्या एनडीएच्या संसदीय पक्ष बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव होणार निश्चित। रिक्षा चालकांना मराठी सक्तीची केल्यानं बिश्नोई गँगची मीरा भाईंदरच्या अधिकाऱ्यांना धमकी। भाषेच्या मुद्द्यापुढे कोणत्याही गँग समोर झुकणार नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ठणकावलं। होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अमेरिकन नौदलाकडून नाकेबंदी। तर अमेरिकेची हॉलिवूड स्टाईल रणनीती होर्मुझमध्ये चालणार नाही, इराणचाही कडक इशारा। पश्चिम आशियातील युद्ध पुन्हा पेटण्याची भीती। अमेरिकेकडून होणाऱ्या होर्मुझच्या नाकेबंदीला चीनचा कडाडून विरोध। इराण चीन व्यापारामध्ये कुणी आड येऊ नये, चीनचा इशारा। सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप। अंत्यदर्शनावेळी चाहत्यांसह मान्यवरांनाही अश्रू अनावर। शिवाजी पार्कमधल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। पुण्यातल्या मंगेशकरांच्या नव्या रुग्णालयाला लता दीदी आणि आशाताईंचं नाव। बंधू हृदयनाथ मंगेशकर यांची घोषणा। 16 तारखेला पुण्यात नव्या रुग्णालयाचं भूमिपूजन।